संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो, अरे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पार्सल गेली सासरला. गेली सासरला गेली नाही पार्सल गेली आता. बहीण गजाराची साडी जोडून घेऊ फक्त. हो हो काढतो मी तुम्हाला काढतो. जय शिवाजी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. तुम्ही दिसत नाही सर, दुरुस्त पाहिजे. हां आता बघा. आज आपण शिवसेनेचे उमेदवार श्री संजय भाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात संजय भाऊ देशमुख हे विजयी होणार आहेत. कारण खूप मतांनी त्यांचा लीड असल्यामुळे, त्यांचा पराभव अशक्य असल्यामुळे येथे जमलेले त्यांचे कार्यकर्ते. काय वाटते तुम्हाला? आम्हाला वाटते संजय भाऊचं जे 15 वर्षापासून शनी जे माजी खासदार माजी मंत्री असताना सुद्धा त्यांनी स्थानिक लेवलवरल्या सगळ्या म्हणजे इलेक्शन सगळे त्यांनी राखून ठेवलं, एवढ्या लोकांसोबत प्रेम केलं, त्याच्यामुळे त्यांचं हे फळ आहे. आणि सगळे त्यांना त्यांच्यासोबत जनता 15 वर्षापासून त्यांच्यासोबतच लागूनच होती आणि त्याच्यामुळे आमचे संजय भाऊ देशमुखच 1.5 लाखांनी मतांनी विजय होतील हे आमचा आश्वासन. आपला परिचय सांगा. मी गणेश भानवत, मांडवा ग्रामपंचायत. काय वाटतं तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज संजय भाऊचा हमखास विजय आहे. या अगोदर संजय भाऊ जेव्हा राज्यमंत्री होते कोणत्या पक्षाकडून होते? आपला परिचय? मी आनंद आडे, वसंतनगर. काय करता आपण? मी पत्रकार. आता आज संजय भाऊ देशमुख हे विजयी होणार याच्यात काही शंका नाही, काहीच नाही. परंतु आता तुम्ही एक पत्रकार आहे आणि जनतेच्या प्रश्नावर तुम्ही काम करताय आणि संजय भाऊनं आता विजयी झाल्यानंतर यांनी जनतेच्या कोणत्या प्रश्नावर कार्य करायला पाहिजे? संजू भाऊ पहिलेचपासून कोणत्याही जातीपातीचं राजकारण आजपर्यंत केलेलं नाही. संजय देशमुख यांनी जे केलेलं आहे तर फक्त जनतेसाठी त्यांनी पक्ष, तुम्ही जे पहिल्यांदा प्रश्न विचारला की याच्या आधी कोणत्या पक्षात होते, संजय देशमुखनी नाही का भाजपमध्ये जेव्हा गेले तर भाजपवाल्यांनी त्यांच्याची गद्दारी करून त्यांची तिकीट इथं कापली गेली. त्यांच्या विरुद्ध हे तरी अपक्ष असताना संजय देशमुखनी स्वबळावर एवढे मतं घेऊन या गदारांना त्यांची जागा तेव्हाही दाखवली. आज मी गदारांना जागा दाखवणार. याच्यानंतर या गदाराला बरोबर. आपला परिचय? अब्दुल कयूम. आम्हाला खुशी आहे की ते दिग्गजच्या भाषेला सर्वले एकदम खुशी आहे. संजय देशमुख निवडून आले, सर्व एकदम जोरदार झालं. जय भवानी, जय महाराष्ट्र. संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो. त्याला ओळखतो संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो. यानंतर बी आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राहील आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामध्ये बी राहुल गांधी शेतकऱ्याचा आणि जनतेचा कोल आहे. 2 महिन्यानं एका महिन्यानं सरकार महाराष्ट्र पडणार म्हणजे पडणार. निकाल गद्दारांचे निकाल परत